नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, घुसखोरीच्या प्रयत्नात एक दहशतवादी ठार. तणावग्रस्त परिस्थितीतही काश्मीरमध्ये सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेला काल 95% उपस्थिती. आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जनता सरकारच्या पाठीशी, व्यंकय्या नायडू. कृषी क्षेत्रातील नवीन योजना आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून उत्पादकता वाढावी यासाठी अॅग्रोव्हिजननं प्रयत्न करावेत, नितीन गडकरी. आणि एसटी बस गाड्यांमधून 24 नोव्हेंबरपर्यंत 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफीचाही आदेश. आता सविस्तर वृत्त. काश्मीरमध्ये जम्मू आणि राजौरी जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. काल दुपारी सुंदरबनी, नौशेरा आणि पल्लनवाला क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं रहिवासी भागात तसंच लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. काल रात्री उशिरापर्यंत पल्लनवाला क्षेत्रात गोळीबार सुरू होता. यात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. नौगाम क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्नही काल लष्करानं हाणून पाडला. यात एतरिकी ठार झाला. लष्करानं या ठिकाणी शस्त्रास्त्र हस्तगत केली. दरम्यान काश्मीरमध्ये कालपासून 12वीच्या परीक्षा शांततेत सुरू झाल्या. 95% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर सीमेलगतच्या क्षेत्रातल्या शाळा देखील आजपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काश्मीरमध्ये 10वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. संपूर्ण राष्ट्रानं पंतप्रधानांच्या निर्णयाच्या बाजूनच कौल दिला असून विरोधकांचे आरोप आणि टीका बिनबुडाची असल्याचं नायडू यावेळी म्हणाले. या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातली व्यूहरचना ठरवण्यात आली. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काल ठाम पाठिंबा व्यक्त केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रालोआच्या घटक पक्षांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत शिवसेना, तेलुगू देसम पार्टीसह सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी अत्यंत कठोर पावलं उचलली असून हा निर्णय देशासाठी योग्य ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात व्यूहरचना ठरवण्यासाठी काल विरोधी पक्षांचीही बैठक झाली. काँग्रेससह 8 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. गेल्या 5 दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात 83,702 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर ही रक्कम नागरिकांकडून बँकेत जमा करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी एसबीआयनं उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली. ग्रामीण आणि दुर्गम भागात अधिकाधिक रक्कम पोहोचवण्यासाठी स्टेट बँक काम करत आहे. बँकांमधील ताण कमी करण्यासाठी एटीएममध्ये जास्तीत जास्त रक्कम भरणा करण्याचा प्रयत्नही एसबीआयकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा अडचणीच्या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल यंत्रणांचा वापर करावा असं आवाहनही भट्टाचार्य यांनी केलं आहे. नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अॅग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी संमेलनाचा काल समारोप झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अमूल, सफल, मदर डेअरी यासारखे दुग्ध प्रकल्प विकसित करणाऱ्या राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा दुग्ध विकास योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक यातून होणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. पुढील अॅग्रोव्हिजनला शेतकऱ्यांनी एनडीडीबीच्या सहकार्यानं दरवर्षी 10 लाख लिटर दूध उत्पादनाचं लक्ष्य समोर ठेवावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांना अॅग्रोव्हिजनच्या सर्व कार्यशाळांची माहिती मोबाईल ॲपच्या सहाय्यानं तसंच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोहोचवावी अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. यावेळी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या संस्था, स्टॉल्सधारक, प्रायोजक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख, छत्तीसगडचे कृषी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह अॅग्रोव्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत एसटी बस गाड्यांमधून 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य परिवहन मंडळाला दिले. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईसह सर्व महामार्गांवरची टोलमाफी येत्या 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. सीमा भागातल्या तपासणी नाक्यांवरचं सेवा शुल्कही माफ केल्याची घोषणा त्यांनी केली. दंड आणि प्रलंबित रकमांच्या वसुलीसाठी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासह अन्य शुल्क डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशाद्वारे स्वीकारण्याच्या सूचना शिक्षण विभागानं सर्व विद्यापीठांना द्याव्यात असंही मुख्यमंत्री म्हणाले. संसदेच्या उद्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालावं या हेतूनं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बिजू जनता दलाचे भर्तृहरी मेहताब यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. विविध पक्षाच्या सदस्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मुद्द्याबरोबरच इतर मुद्द्यांवरही चर्चेची मागणी केल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बैठकीनंतर सांगितलं. तर नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावरच संसदेत प्राधान्यानं चर्चा करू असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. भारत इस्रायल द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रपती रियुव्हेन रिव्हलिन यांचं 8 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत काल आगमन झालं आहे. व्यापारी, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मोठ्या शिष्टमंडळासह ते मुंबईत पोहोचले. आपल्या 8 दिवसीय दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध या दौऱ्यामुळे आणखी दृढ होतील असा विश्वास रिव्हलिन यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कापूस सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या उत्पादन खर्चामुळे कापूस आणि सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे सरकारनं या पिकांच्या हमीभावात वाढ करावी, डाळी आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांना हमीभाव द्यावा आणि आयात धोरण निश्चित करावं अशाही मागण्या या परिषदेत खासदार शेट्टी यांनी केल्या. या परिषदेला मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कर्करोगाच्या उपचारासाठी नॅनो तंत्रज्ञान हा सर्वाधिक सोपा आणि किफायतशीर उपाय आहे असं मत शास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रांकॉस बर्जर यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातर्फे कॅन्सर अँड न्यूरोलॉजी नॅनो फीचरिंग या विषयावरील कार्यशाळेला कालपासून प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका उपक्रमाअंतर्गत या 5 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत देशभरातील संशोधक, डॉक्टर, शिक्षक तसंच नॅनो क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. उस्मानाबादमध्ये गेल्या 4 वर्षांपासून पावसानं दडी मारल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय बंद पडले होते. मात्र उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं पावसाचा थेंब अडवण्यासाठी वनराई बंधारे करण्याचं नियोजन केलं आणि अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यात 5500 बंधारे बांधले. गावातून वाहणारं पाणी आपल्या गावातच थांबलं पाहिजे आणि ते कसं थांबवायला हवं यासाठी जिल्हा परिषदेनं लोकांना जास्तीत जास्त माहिती दिली आणि कामाला सुरुवात केली. एकही पैसा खर्च न करता 900 कोटी लिटर पाणी या वनराई बंधाऱ्यात साठवण्यात आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोरवेललाही पाणी लागलं असून भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला मदत होत आहे. एका वनराई बंधाऱ्याला 50 ते 100 रिकामी पोती लागतात. एका बंधाऱ्यात 10 ते 15 लाख लिटर पाणी साठू शकतं. या साठलेल्या पाण्यामुळे जूनपर्यंत विहिरी आणि बोरवेलचं पाणी वापरावं लागणार नाही, तर खरीप आणि रब्बीच्या पिकांना पाणी पुरेल. तसंच पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. समीक्षा संमेलन हे प्रतिभेच्या नव्या नववर्षाचा शोध असून याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहण्याची साहित्य विश्वाची जी मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं समीक्षा संमेलनाचं उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. समीक्षा साहित्यकृतीला नवीन जन्म देत असतं, मात्र समीक्षेमध्ये जे सौंदर्य आहे, जे वाचकांच्या भूमिकेतून आपण पाहत असतो त्याच्या अगदी खोलवर असणाऱ्या सौंदर्य स्थळापर्यंत नेण्याचं काम समीक्षेचं असतं आणि त्यामुळे समीक्षा साहित्य विश्वातलं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे असंही जोशी म्हणाले. समीक्षा हे शास्त्र असून ते तत्वांशी निगडित आहे असंही ते म्हणाले. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य दिलीप धोंडगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि MM महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात देशभरातून 175 समीक्षक सहभागी झाले होते. बालनाट्य चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, या चळवळीला चालना मिळावी या हेतूनं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल मुंबईत बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. बालदिनाचं औचित्य साधून या महोत्सवात लहान मुलांनी शहाणपण देगा देवा, हॅलो ब्रदर, आई मला क्षमा कर, नभी उमटे इंद्रधनु ही बालनाट्य सादर केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या बालनाट्य महोत्सवाला बालगोपाळांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काल चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे सुपरमूनचं दर्शन झालं. 68 वर्षांनंतर प्रथमच 14 पट मोठा आणि 30 पट जास्त चमकदार चंद्र काल पाहायला मिळाला. यापूर्वी 1948 मध्ये असा चंद्र बघायला मिळाला होता. यानंतर आता 25 नोव्हेंबर 2034 मध्ये सुपरमून बघायला मिळेल. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ आल्यामुळे तो जास्त प्रकाशमान आणि तेजस्वी वाटतो. भारताबरोबरच जगभरात अनेक ठिकाणी नागरिकांनी हा तेजस्वी चंद्र बघितला. धुळ्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या नमो नमोवीर 2016 या कुस्ती स्पर्धेचा समारोप काल झाला. आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे नगरीत लाल मातीवर झालेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. कोल्हापूरचे मल्ल सुनील शेवतकर या स्पर्धेचे विजेते ठरले तर पुण्याचे योगेश पवार उपविजेते राहिले. कुस्ती हा मातीशी जोडणारा प्राचीन खेळ आहे. महाराष्ट्रात कुस्तीची मोठी परंपरा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा या बलदंड खेळाला चालना मिळाली आहे असं भामरे यांनी यावेळी सांगितलं. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेला ऑलिम्पिक कुस्ती विजेते नरसिंग यादव तसंच काका पवार, असलम काझी यांच्यासारख्या प्रसिद्ध मल्लांनी भेट दिली आणि खेळाडूंना प्रोत्साहित केलं. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत हिनं पटकावलं. पद्मिनीनं सलग 3ऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून हॅट्रिक केली आहे. शेवटच्या फेरीत पद्मिनीनं ईशा कारावडेबरोबर बरोबरी साधली. 11 फेऱ्यांमध्ये पद्मिनीचे 8 गुण झाले. एअर इंडियाच्या एस विजयालक्ष्मीला रजत तर ईशा कारावडेला कांस्य पदक मिळालं. हवामान. राज्यात बहुतांश भागात रात्री थंडीचा कडाका कायम असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किंचित घट असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, घुसखोरीच्या प्रयत्नात एक दहशतवादी ठार. तणावग्रस्त परिस्थितीतही काश्मीरमध्ये सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेला काल 95% उपस्थिती. आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जनता सरकारच्या पाठीशी, व्यंकय्या नायडू. कृषी क्षेत्रातील नवीन योजना आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून उत्पादकता वाढावी यासाठी अॅग्रोव्हिजननं प्रयत्न करावेत. नितीन गडकरी. आणि एसटी बस गाड्यांमधून 24 नोव्हेंबरपर्यंत 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफीचाही आदेश.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.